नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी कान्हा मस्त येल्लो ड्रेस घालून रेडी झालेला आहे. कारण कान्हा चालला आहे मामाच्या घरी सुट्टी एन्जॉय करायला ना दादू. मस्त पिवळा पिवळा ड्रेस घातलेला आहे. आम्ही त्याला आणला होता नाशिकवरून. कसं दिसतंय? ओय, काय बघतोय तिकडं? काय बघते? आता मी कान्हाला मिस करणार आहे. कान्हा जाणार म्हणून आज थोडा लवकर पण उठलाय. अरे दादू. कान्हाची मम्मी पण रेडी झालेली आहे. आता साहेब येतील सुट्टी संपून, तोपर्यंत घर एकदम शांत शांत शांत. अरे कान्हा, येल्लो येल्लो डर्टी फेलो दिसतोय. लाईक क्यूट दिसतो पण येल्लो ड्रेस मध्ये. येल्लो पिंक ही ड्रेस आहे त्याला, म्हणजे डार्क कलरचे. आंघोळ नाही केली का नाही? करे बिना आंघोळीच्या जातो का? बिना आंघोळीच्या जातो केली का? मम्मी पप्पा चालले पायला सोडायला, कारण मम्मी पप्पाला एक लग्न अटेंड करायचंय आणि कान्हा आणि पायला पण सोडून येते. याला झोप लागते वाटतं. झोप ए पिवळा. दादूला काहीच मेकअप करायची गरज नाही. कधी येणार बाबू तू परत? कधी येणार? फिल्टर्स आहे का? फिल्टर याच्यामध्ये चालले शेट. अय कानोबा, कानोबा कधी येशील रे आता दादोडी तू? बाय बाय. पप्पा मिस करेल ना तुला आता. बाय बाय. बाय बाय. बाय बाय बाय. मम्मी येते का नाही तू? आली मम्मी, आली बरं का दादू. मम्मी आली. काकडी आली. काकडी रे. काकडी काकडी. इकडे बघ दादू. नाही झालंय मग. टाकले. एक मिनिट आहे ना इकडं. तकल्या थंबनेल साठी घे रे. काही बोलू नको इकडे. इकडे थंबनेल मुंडकं धरून इकडे घ्यावं लागतंय. चालली माहिती दादुडी. तुला कूट दिसते पण येल्लो ड्रेस मध्ये. मला पप्पी घेऊ दे त्याची. मला एक दोन पप्पी घेऊ दे. डिस्टर्ब नका करू यार तुम्ही. मला जाऊ द्या तुम्ही. बाय बाय दादू. ओय पायल, काळजी घ्या. रिलॅक्स कर. जास्त कामाचं टेन्शन घेऊ नको. व्हिडिओ आली नाही चालेल, काही टेन्शन घेऊ नको. ठीक. बाय 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 बाय. भात रे पप्पाडाला म्हणा. तर मित्रांनो आज हा, तर मित्रांनो आता आमचं इथं डिस्कशन चाललेलं होतं. म्हणजे सकाळी कान्हा गेल्यापासून तर मी ब्लॉगच नाही केलाय, कारण घरात येऊन बोर हो राहिलं मला. मी झोपून पण घेतलं, मला असं मनच नाही झालं. खतम. यस, खतम केलं आम्ही ते. आणि जस्ट नाव आमचं डिस्कशन चाललेलं होतं की मी माझे व्ह्यूज चेक केलं. मी मराठी ब्लॉग करण्यापासून 5-1 दिवसापासून काय सेमच व्ह्यूज येत आहेत जेवढे मला हिंदीला येत आहेत. म्हणजे याचा अर्थ लँग्वेजचा प्रॉब्लेम नाही, लोकांना जेवढं बघायचं तेवढंच बघताय. आणि मला असं वाटतं की मी माझं जे 4 वर्षापासून कंटिन्यू करतोय तेच मी कंटिन्यू करायला पाहिजे. हिंदीमध्येच ब्लॉग्स बनवतो मस्त. फक्त ट्राय करेल की जास्त हिंदी बोलेल मी, पण त्याच्यात मराठी पण आलं तरी काही प्रॉब्लेम नाही ठेवणार. मराठी पण ठेवत जाईल. कोणी मराठीत बोललं तर ते मराठी तसंच तसं ठेवत. तर असं मी डिसिजन घेणार आहे, कारण 5 दिवस तर ऑलरेडी झालेत. मला काही असं फरक जाणवत नाही. आणि मला असं वाटतं की चला ठीक आहे, आपण ट्राय करून बघितलं. आणि आता मराठी चॅनल मी शिफ्ट करेल पायलच्या चॅनलवरती. म्हणजे आमचे जे मराठी कॉन्टेंट राहील ना ते पायलच्या चॅनलवरती टाकत जाईल. म्हणजे हिंदी मराठी दोन्ही पण चालेल. ठीक आहे, जे चालत आलेलं आहे ते करूया. बहुतेक भगवंताला पण इच्छा नसेल की मी हिंदीमध्ये स्विच व्हावं. मला व्ह्यूजच येत नाही. बरं आहे, हिंदीमध्ये चालू आहे. जिथं उजडल तिथं उजडल. एकदा उकळात डोकं घातलंय.
काय मस्त अप्रोच हां ट्राय करून बघितलंय असं नाही की ट्राय नाही केलंय. तुम्ही लोक बोलत होते मराठीत कर बघितलं तर मराठीत पण करून बघितलं काय एवढे व्ह्यूज वगैरे येत नाही. मला वाटतं लँग्वेजचा फरक नाही आहे ॲक्च्युली. काय आहे माहिती आहे का, मी तुम्हाला सीन सांगतो यूट्यूबचा काय लागतं. हां यूट्यूबचा सीन काय आहे माहिती आहे का, तुमचं जे कॉन्टेंट आहे ना ते कोणत्या लोकांना दाखवलं जातं आहे. यूट्यूब काय करतं, तुमचा जो चॅनल बनतो ना त्याची एक ऑडियन्स डिसाईड करतं. आणि आता माझ्या चॅनलला 4 वर्ष झालेत ना, तर यूट्यूबला माहिती की माझं चॅनल कोण बघतं, कोणते लोक पूर्ण व्हिडिओ बघतात, कोणते लोक अर्धच बघतात. तर मग यूट्यूब त्याच लोकांना व्हिडिओ दाखवतो, मग ते मी कोणत्या लँग्वेजमध्ये बनवला तरी. तर असं बहुतेक माझ्या चॅनलचा तो एक लॉक झालेला आहे पिरियड. आणि जर मला हे करायचं असेल तर मला वाटतं नवीन चॅनलच बनवणं माझ्यासाठी बेटर राहील. कारण ह्या चॅनलचं तर मला वाटतं शॅडो बॅन टाईप झालेलं आहे. शॅडो बॅन काय असतं माहिती आहे की तुम्हाला, की यूट्यूब काइंड ऑफ रीच रेस्ट्रिक्ट करतं चॅनलचं, असं मला वाटतं आहे. कारण बऱ्याच दिवसापासून माझा एक पण व्हिडिओ व्हायरल नाही गेला आहे. खूप चांगला व्हिडिओ टाकले आहेत मी, पण तरी त्या व्हायरल नाही गेलं आहे. याचा अर्थ एकच होतं की यूट्यूबने कदाचित चॅनल शॅडो बॅन केलेला असेल. मे बी माहीत नाही काय इश्यू असेल, बट करत राहू यार. मला म्हणजे ठीक आहे, जितना मिलेगा उतना मिलेगा, आपण करते राहेंगे. ठीक आहे. आज परत एक आंबा शहीद झालेला आहे. एक नाही 2-3 झालेले आहेत. अरे बापरे, अरे हा तर पिकलेला दिसतोय. चला याला कट करून बघूया. हा एक जळून गेलेत माहिती, इतकं ऊन आहे ना, डायरेक्ट जळून गेलेत. आता मी आजच दिवस काउंट करत होतो. मी झोपेतून उठलो, खाली गेलो, हारशातून तोंड धुवत होतो. मी म्हटलं अरे एक दिवस गेला, म्हणजे मी दिवस मोजतोय आता. काय ना कधी परत येईल, अजून त्याला जाऊन 12 तास पण नाही झालेत. ए सुनील, हे बघ आंबा पिकलेला आहे, खायचं का? सडलेला असतो का? एक मिनिट आम्ही कट करून बघतो. सडलेलाच आहे, कोळीपासूनच सडलेला आहे. थोडा वास पण वेगळाच येतो, उन्हामुळे हे झालंय पूर्ण. यावर्षी काय आंब्यांचं मला हे वाटत नाही. असेच टाइमपास आंबे भेटतात, घरचे पण नीट नाही आलेत. चलो एक राऊंड मारून येतो मी आता. मस्त आज माझी इच्छा झाली थोडं बाईक राईड करायची. मस्त गाडीला सेल मारतो आणि येतो हिंडून. असंच हिंडतो कुठं पण मी रस्त्याने, जिथं मला मन होईल तिथं कुठं पण हिंडत राहतो, जोपर्यंत मन भरत नाही. बोर होतं कधी कधी घरी ना. आणि आता 2-4 दिवस, पुढचे किती दिवस माहीत नाही कान्हा कधी येतो, तोपर्यंत तर असंच राहणार आहे. कान्हा गेला का काय ब्लॉगमध्ये काय दाखवावं समजतच नाही मला. बघूया काहीतरी तर चांगलं चांगलं काढू आपण कॉन्टेंट कुठून ना कुठून. ठीक आहे, चला निघतो मी आता थोडं. बिहाइंड द सीन्स. चलो आता थोडं गाडीमध्ये पेट्रोल भरून घेऊया आणि मग परत थोडं पुढे जातो फिरायला आणखी. बाहर आया हूँ तो डीजल पेट्रोल भरवा ही लेता हूँ इसमें. लेट्स गो. आलोय घरी मी. जवळपास 5-6 किलोमीटर हिंडून फिरून मस्त वाटतं पण असं गाडीवर हिंडायला. असं नवीन नवीनच दिसतं. ते कारमध्ये हिंडतो ना त्याचा थोडा फरक आहे. गाडीवरती मजा येते, का अशी हवाला मस्त वाटतं, मजा आली. लेट्स गो. जेवण करूया मित्रांनो. आज डाळ भात आणि सोबत बटाट्याची चटणी आहे. श्रुतीचं फेवरेट आहे डाळ भात. आणि सोबत माझं आहे ओट्स. चला बरेच दिवस झाले स्ट्रीमिंग नाही केलं आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग करूया, मस्त गप्पा वगैरे मारूया, गेम खेळूया. आज घरी कोणीच नाही आहे, कान्हा नाही, पायल नाही तर ह्या वेळेला इतकी गडबड चालू असते, कान्हाची मस्ती चालू असते. मी मिस करतो यार कान्हाला. आज म्हणजे पहिल्यांदा मला असं झालं की मी एक दिवस पण असं कोणाशिवाय राहू शकत नाही असं झालं. म्हणजे मला दुपारी गेलो मी आरशात तोंड धुत होतो, मला तेव्हाच कानाची आठवण आली. ताक पितानी आठवण आली. आत्ता आठवण येते, ते गादीवर खेळत राहतो, आवाज देत राहतो, मी पीसी चालू केला असं करतो. आईवडील झाल्यानंतर आहे ना आपलं एक
हृदय आहे ना असं असं वाटतं की आपल्या शरीराच्या बाहेर आहे कुठंतरी कानामध्ये. म्हणजे आपोआप माणूस स्वतःपेक्षा जास्त त्या बाळांकडं लक्ष द्यायला. चला आता गेम खेळतो, बघूया किती किती वेळ. आता 10 वाजलेत, 11-12 खेळतो. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster